नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेत अजूनही जर आपण घरकुलासाठी हा अर्ज केलेला नसेल तर आपण 30 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, सेल्फ सर्वे करण्यासाठी आवास प्लस 2024 हे शासनाचे जे काही अधिकृत ॲप आहे, हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे आधार फेस RD हे देखील ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपले रजिस्ट्रेशन यामध्ये करून ॲपवर विचारलेली माहिती आपणास यामध्ये भरायची आहे। शेवटी आपल्या कच्च्या घराचा फोटो व आपण बांधणार असलेल्या घराची जागा यांचे फोटो आपणास त्यामध्ये अपलोड करायचे आहे। त्याचप्रमाणे आधार व जॉब कार्डचे व्हेरिफिकेशन करून केलेला सर्वे हा आपणास यामध्ये अपलोड करायचा आहे। तर मित्रांनो, हा जो काही सर्वे आहे, हा सर्वे आपणास दोन प्रकारे हा करता येईल। तर यामध्ये असिस्टेड सर्वे आणि सेल्फ सर्वे म्हणजे आपण स्वतः आपल्या मोबाईलमध्ये हा जो काही सर्वे आहे हा करू शकता। तर मित्रांनो, असिस्टंट सर्वेमध्ये ही जी काही माहिती देण्यात आलेली आहे या PDF मध्ये, ही माहिती आपण एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या। तर मित्रांनो, असिस्टंट सर्वेमध्ये जेवढी काही माहिती येथे देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, आपला सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, सेल्फ सर्वेमध्ये आपला आधार नंबर टाकल्याच्या नंतर कॅमेरा ओपन झाल्यावर स्वतःचा चेहरा गोलाकार भागामध्ये व्यवस्थित निश्चित करून आपल्या डोळ्याची उघडझाप यामध्ये करायची आहे। त्यानंतर आधार कार्डचा डाटा दिसल्यानंतरच KYCची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे। तर असिस्टेड सर्वेमध्ये जेवढी काही माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने आपणास काय करायचे आहे, आपला सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे। तर असिस्टंट सर्वेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याद्वारे हे आपणास सर्वे करता येतो। परंतु सेल्फ सर्वेमध्ये आपण आपला आधार नंबर टाकून आपण आपला सेल्फ सर्वे हा करू शकतात। तर मित्रांनो, ही जी काही PDF आहे, ही PDF आपणास आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध आहे। तिथे आपण ही जी काही PDF आहे ही PDF डाउनलोड करू शकतात। खाली आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक देण्यात आलेली आहे। व्हिडिओ फार मोठा होईल त्या उद्देशाने ही जी काही माहिती आहे ही माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या आणि त्या पद्धतीने सर्वे करून घ्या। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।